नागपूरच्या भालदारपुरा परिसरात गोंधळ घालणाऱ्या दंगलखोरांवर नियंत्रण आणताना अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गंभीर जखमी झाले। त्यापैकीच एक म्हणजे नागपूर वाहतूक पोलीस उपायुक्त अर्चित चांडक। सोमवारी अर्चित चांडक त्यांच्या सहकाऱ्यांसह परिस्थितीवर नियंत्रणात आणत असताना एक मोठा दगड त्यांच्या पायाच्या गुडघ्यावर बसला। परिस्थिती अत्यंत चिघळलेली असल्याने अर्चित चांडक यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढचा 2.5 तास दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्याचा आणि नंतर पकडण्याचं कर्तव्य बजावत राहिले। परंतु यामुळे गुडघ्याचे लिगामेंट्स फाटले। परिणामी त्यांना पुढचे 6 आठवडे चालणंही कठीण झालंय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नागपूरचे वाहतूक उपायुक्त अर्चित चांडक सर आहेत। त्यांना पायामध्ये मोठी एक इंजुरी जखम झालेली आहे। सर, काय झालं होतं? कारण मी काल आपल्याला त्या ठिकाणी पोलिसिंग करताना संपूर्ण परिस्थिती हाताळताना पाहिलेलं होतं। नेमकं काय झालं रात्री उशिरा? हो, काल 17 तारखेला जे काही हे यात सुरू झाला होता, म्हणजे जेव्हा हे दगडफेक सुरू झाली होती 8:15 साडेआठ वाजताच्या दरम्यान सुरू झाली होती, तेव्हाच आमचा टीअर गॅस शेलचा वापर आणि जे काही योग्य ती प्रोसिजर असतात लॉ अँड ऑर्डर हँडल करण्यासाठी ते आमचा सुरू होता। आमचे शील्ड्स पण होते, हेल्मेट पण घातलं होता, परंतु एक मोठा कॉन्क्रीटचा बोल्डर आतमध्ये आला आणि ते रोलिंग असा येऊन माझे नीवर जे घुटणं आहे त्याच्यावर लागला आणि तेव्हा मला फील झाला होता की काही मोठा लागलेला आहे, परंतु तेव्हा जस्ट स्टार्ट झाला होता पूर्ण हे परिस्थिती दगडफेक। तर ते नियंत्रणासाठी 2 तास आमचे जे CP सर आहे, सिंगल सर, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचे 2, 3, 4 DCPची तिथे टीम होती। सरांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन दिला होता की कसं काय, कुठे जायचं आहे, काय कंट्रोल करायचं आहे। तर आमचा कंटेनमेंट पण झाला होता, आमचा शो ऑफ फोर्स भरपूर लोकांनी आम्ही तेव्हाच ताब्यात घेतला होता। नंतर कोम्बिंग पण आम्ही राबलेली होती 1 तास नंतर, जेव्हा काही थोडासा शांत झाला होता वातावरण, नंतर कोम्बिंग पण झाली होती। तर हे 11 वाजे 10:30-11 वाजेपर्यंत हे जे काही महल एरिया जिथे झालेला होता व्हायलन्स ते कंटेन झाला। परंतु 11 वाजते 8:30 ते 11 दरम्यान हे लिंपिंग करून मी करत होता काम, परंतु 11 वाजता हे समजलं की आता शक्य होणार नाही, कारण की भरपूर तिथे स्वेलिंग झाली होती आणि इंटरनल ब्लड अक्युम्युलेशन भरपूर झाला होता। नंतर ते एक्सरे झाला आणि MRI झाला, तर त्याच्यामध्ये लिगामेंट टिअर हे आलेलं आहे। तर हे थोडंसं अनफॉर्च्युनेट आहे, परंतु आता अनेक दिवस डॉक्टरांनी काय सांगितलं, किती दिवस सक्तीने आता बेड रेस्ट करावीच लागणार आहे, कारण लिगामेंटल इंजुरी जी असते फार त्रासदायक असते। डॉक्टरनी 6 वीक सांगितलेलं आहे की स्ट्रिक्टली बेड रेस्ट, परंतु आता बघूया 1-2 आठवड्यानंतर कसा काय रिकव्हरी आहे। टीमवर्क होता आणि अनफॉर्च्युनेट आहे जे झालेलं आहे। आता सर्वांना एक विनंती आहे की शांततेत पूर्ण एक आपले जे नागपूर शहराची प्रतिमा आहे ते शांततेत राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावे। ते सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होते, काही माथे फिरू रागाच्या भरात काहीही गोष्टी करतात, मात्र त्याचे परिणाम पोलिसांना कशा पद्धतीने भोगावे लागतात त्याचा एक दुर्दैवी उदाहरण म्हणावं लागेल की अर्चित चांडक यांना पुढील 6 आठवडे अशाच पद्धतीने पलंगावर बेडवर राहण्याची एक वेळ जी आहे ती त्यांच्यावर आलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।